श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो. उद्या 27 फेब्रुवारी वार शुक्रवार रोजी आलेली आहे आवळा एकादशी म्हणजेच आमलकी एकादशी. ही वर्षातून एकदाच येणारी एकादशी आहे. सध्या फाल्गुन महिना सुरू आहे. या फाल्गुन महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष असे महत्त्व असते. यंदाचा हा फाल्गुन महिना हा खूप खास आहे, कारण या दिवशी एकादशी फाल्गुन महिन्यामध्ये विशेष करून महाशिवरात्र आणि होळीमध्ये आलेली आहे. या महाशिवरात्रीच्या आणि होळीच्या मध्ये ही अमलिका एकादशी आली आहे आणि या एकादशीला सर्वार्थ सिद्धी योग आणि सौभाग्य योग सुद्धा जुळून आलेला आहे. तर 700 वर्षांनी असा योग जुळून आलेला आहे. त्यामुळे ही एकादशी विशेष अशी महत्त्वपूर्ण मानली जाणार आहे. विष्णूंच्या कृपेने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतोय. अशा या फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीची सुरुवात 26 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्री 12:30 सुरू होत असून ही तिथी 27 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10:32 समाप्त होणार आहे. त्यामुळे आमलकी एकादशी 27 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. आमलकी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी, रवी योग आणि आयुष्यमान आणि सौभाग्य योग येत आहेत. या योगामध्ये पूजा केल्याने दुप्पट फळ मिळते. तसेच या दिवशी आवळ्याच्या झाडाच्या पूजेसाठी शुभ वेळ सकाळी 6:48 पासून ते 11:08 पर्यंत असेल. आमलकी एकादशीच्या व्रताचे पारण म्हणजेच उपवास सोडणे 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 6:48 पासून ते 9:05 पर्यंत या वेळेत केला जाईल. असं म्हणतात की द्वादशी तिथी संपण्यापूर्वी उपवास सोडणे शास्त्रानुसार अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं. आता पारण म्हणजे काय आणि त्याचे नियम काय ते बघूया. तर एकादशीचा उपवास सोडण्याच्या क्रियेला पारण म्हणतात. त्याचवेळी विशेष असे महत्त्व आहे आणि नियमही आहेत. व्रताचं पारण नेहमी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला सूर्योदयानंतर करावं असं म्हणतात. द्वादशी संपण्यापूर्वी पारण करणे अत्यंत आवश्यक आहे. जर द्वादशी तिथी सूर्योदयापूर्वी संपली असेल तर सूर्योदयानंतर लगेचच पारण करावे. द्वादशी तिथीला पहिला चतुर्थांश भाग म्हणजे हरिवास योग या काळात उपवास सोडणे असे म्हटले जाते. हा काळ संपण्याची प्रतीक्षा करावी. पारण करण्यासाठी प्रातःकाळ सर्वात उत्तम मानला जातो. आता दुपारी मध्यान्ह काळात उपवास सोडणे टाळावे. काही कारणास्तव सकाळी शक्य नसल्यास मध्यान्ह काळ उलटल्यानंतर मगच पारायण करावे असेही सांगितले जाते. आमलकी एकादशी दिवशी काय करावे तर सकाळी लवकर उठून अंघोळ करून सूर्यदेवाला एका तांब्यात एक लाल फूल, तुळशीचे पान, थोडासा गूळ, हळद कुंकू टाकून ओम गृहिणी सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करत अर्घ्य द्यावे. मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. आता हिंदू धर्मात एकादशीचे व्रत विशेष महत्त्वाचे मानले जाते. आमलकी एकादशी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. आमलकी एकादशीला आम्ल एकादशी किंवा रंगभरी एकादशी असेही म्हणतात. ही एकादशी महाशिवरात्र आणि होळीच्या दरम्यान येते. या दिवशी भगवान विष्णू आणि आवळा वृक्षाची विशेष पूजा केली जाते. भगवान विष्णू आवळा वृक्षात वास करतात, म्हणून या दिवशी आवळा पूजा आणि सेवन केल्याने विशेष लाभ होतो. हे व्रत खऱ्या भक्ती नेमाने पाळल्याने पापाचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो. सुख, शांती, समृद्धी आणते असे म्हटले जाते. आमलकी एकादशी शुक्रवारी 27 फेब्रुवारी 2026 रोजी हिंदू धर्मात एकादशीचे व्रत अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्यामागे खोल पौराणिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत. आवळ्याच्या झाडाची उत्पत्ती कशी झाली तर पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेव यांच्या अनंताश्रूमधून आवळा वृक्षाची निर्मिती झाली. जेव्हा सृष्टी जलमय झाली होती तेव्हा ब्रह्मदेवांनी भगवान विष्णू यांची कठोर तपस्या घेतली. विष्णू प्रकट झाल्यावर ब्रह्मदेवांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले आणि त्यातून आवळा वृक्ष निर्माण झाला. म्हणून आवळा हा आदी वृक्ष मानला जातो. या झाडामध्ये भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. असे मानले जाते की या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने सौभाग्य आणि उत्तम आरोग्य लाभतं. आता अमृत फळ का म्हणतात म्हणजेच आवळ्याच्या झाडाला अमृत फळ का म्हणतात तर समुद्र मंथनावेळी जिथे जिथे अमृताचे थेंब पडले तिथे तिथे आवळा उगवला अशी मान्यता आहे. औषधी गुणधर्मामुळे त्याला अमृत फळ म्हटले जाते. आमलकी एकादशीला आवळ्याची झाडाची पूजा का करावी तर आमलकी एकादशी दिवशी आवळा वृक्षाची उत्पत्ती झाली असे म्हटले जाते. आवळ्याच्या झाडात विष्णूंचा वास आहे आणि अशी श्रद्धा आहे की जो भक्त आवळ्याची पूजा करून फळ अर्पण करतो त्याची दुःख आणि पाप नष्ट होतात. आमलकी एकादशी फक्त व्रत नाही तर आरोग्य, पुण्य आणि आध्यात्मिक उन्नतीचा संगम आहे. या दिवशी विशेष करून आवळा, गूळ, प्रसाद, किसलेला आवळा, गूळ, थोडं तूप, सर्व वस्तू छोटासा प्रसाद तयार करा आणि ही श्री हरिविष्णूंना हा प्रसाद अर्पण करा. प्रसाद अर्पण केल्यानंतर त्याच्यावरती आवर्जून एक तुळशीचे पान ठेवा.
कितीही प्रयत्न केले तरी पूर्वजांशिवाय आनंद जीवन शक्य नाही. त्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. तर दररोज उपाय करण्याची गरज नाही. फक्त महिन्यातून एकदा एकादशीच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी हा उपाय करा आणि तुमचे जीवन आनंदी होईल. एका मातीच्या भांड्यात गुगूळ, पिवळी मोहरी आणि काळे तीळ याचे मिश्रण कापूर किंवा शेणाच्या गौरीसोबत जाळून घ्या. संपूर्ण घरात हा धूर फिरवा आणि हे भांडे दक्षिण दिशेला ठेवा. हा उपाय लहान आहे पण जीवन बदलण्याची त्यात ताकद आहे. आपल्या पूर्वजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल. ते आपल्या वंशजांना सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी आशीर्वाद देतील. एकादशी दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या संबंधित कुठल्याही पूजेमध्ये किंवा पदार्थामध्ये तांदूळ खाऊ नये किंवा एकादशी दिवशी चुकूनही तांदळापासून बनवलेला पदार्थ कधीही खाऊ नये. आता एकादशी दिवशी तुम्हाला करावयाचा अत्यंत प्रभावी उपाय आहे. तर चला बघूयात. या दिवशी तुम्हाला एक वहीचं पांढरा कागद घ्यायचा आहे. त्या पांढऱ्या कागदावरती तुम्हाला लाल कलरच्या शाईने गोल आकार काढायचा आहे. त्या गोल आकारामध्ये तुम्हाला संपूर्ण तुमचं नाव लिहायचं आहे. तर नाव लिहिताना कसे लिहायचं, तर नाव हा शब्द लिहायचा आणि तुमचं संपूर्ण नाव लिहायचं आहे. यानंतर त्या नावाखाली तुम्हाला जन्मतारीख हा शब्द लिहायचा आहे आणि जन्मतारखेच्या पुढे तुम्हाला तुमचे संपूर्ण जन्मतारीख लिहायची आहे. त्यानंतर त्या जन्मतारखेच्या खाली तुम्हाला इच्छा हा शब्द लिहायचा आहे. यानंतर तुम्हाला अगदी 2 ते 3 शब्दामध्ये तुमची इच्छा जी आहे तर ती लिहायची आहे किंवा तुम्ही तुमची पूर्ण वाक्यामध्ये तुमची इच्छा लिहिली तरी सुद्धा चालते. आता बघा, तुमची इच्छा लिहिताना कशी लिहायची आहे, तर तुम्हाला प्रमोशन मिळत नसेल तर प्रमोशनसाठी, किंवा मुलांची प्रगती होत नसेल तर मुलांच्या प्रगतीसाठी, मुलं होत नसेल तर मूलप्राप्तीसाठी, जॉब मिळत नसेल तर जॉब प्राप्तीसाठी, पैसा अखंड टिकत नसेल तर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, किंवा कर्ज आहे तर कर्जमुक्तीसाठी, किंवा मुलं एखादी एक्झाम देत आहेत, पेपर देत आहेत, त्यामध्ये त्यांना सतत यश मिळत नसेल तर यश प्राप्तीसाठी असे लिहायचं आहे. आता तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ते थोडक्यात तुम्हाला या पद्धतीने लिहायचे आहे. यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला जर पेजच्या पाठीमागच्या बाजूला म्हणजे पाठीमागच्या साईडला एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे आणि हळदीमध्ये थोडेसे गुलाबजल आणि केशर टाकायचे आहे. तर केशर हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. त्याची पेस्ट बनवायची आहे. यानंतर आपल्याला उजव्या हाताच्या करंगजवळील बोटाने म्हणजे अनामिकाने त्या हळदीमध्ये बुडवून एक टिपका त्या पानावरती पाठीमागच्या साईडला द्यायचा आहे आणि देत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. पुन्हा दुसरा टिपका द्यायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. असे करत करत तुम्हाला 108 टिपके द्यायचे आहेत. 108 वेळा या मंत्राचे पठण करायचे आहे. 108 टिपके पानावरती तुम्हाला द्यायचे आहे. त्यानंतर त्या पानाची तुम्हाला व्यवस्थितपणे चौकोनी घडी घालायची आहे आणि हे पान आहे तर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीसमोर ठेवून द्यायचे आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहे. संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान तसेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. आणि यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवार आहे तर सकाळी स्वच्छ स्नान वगैरे झाल्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून त्यानंतर ते पान देवघरामधून उचलून तुमच्या घरासमोर आवळ्याचे झाड असेल तर त्या झाडाखाली एक छोटासा खड्डा खाना आणि त्यामध्ये हे पान पुरून द्यायचं आहे. जर तुमच्याकडे आवळाचं झाड नसेल तर कुठलेही एखादं झाड असेल किंवा कुंडीमध्ये एखादे झाड लावले असेल तर त्या झाडाच्या मातीमध्ये मुळामध्ये तर हे पान जे आहे तर ते पुरून द्यायचे आहे. तर अशा पद्धतीने हा जो अत्यंत प्रभावी उपाय आहे तर उद्या विशेष करून आमलकी एकादशी दिवशी करायचा आहे. ती तुमची नक्की इच्छा मनोकामना पूर्ण होईल. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा. तर मैत्रिणी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा. हर हर महादेव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. धन्यवाद.